नमस्कार, मी अंजली. आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीत गवारची भाजी. मी गवार बघा तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने, 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे. इथे मी बारीक कांदा आणि टोमॅटो आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता आणि लसूण, राई, हिंग, जिरा ह्याची फोडणी तिथे करत आहे. फोडणी अगदी तडका झाल्यावर फोडणीचा त्यामध्ये थोडं हिंग पण मी घालून घेतलेलं आहे. आणि आता मी ह्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेणार आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार, म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जाईल. आता कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. आता मी ह्यामध्ये हळद घालत आहे अर्धा चमचा आणि मालवणी स्पेशल मसाला 2 चमचे मी घालून घेत आहे. चांगलं एकजीव करूया आपण. आता आपण थोडंसं त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ, त्यामुळे मसाले करपणार नाही. थोडंसं मी पाणी घालून आता मी हे चांगलं मिश्रण शिजवून घेणार आहे. आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं वाट बघूया. मी बटाटा पण घालून घेतलेला आहे, म्हणजे चव आपल्या भाजीला पण चांगली येते. एक बटाटा मी चांगला सोलून धुवून स्वच्छ भाजून घेतलेला आहे आणि मी त्यावर झाकण ठेवलेलं होतं. आता आपण ही गवार घालून घेऊया. गवार चांगली परतून घेऊया आपण. आता मी इथे एक स्टीलचं ताट ठेवलेलं आहे, त्यावर मी पाणी घालत आहे आणि वाफेने आपण भाजी शिजवणार आहोत. आता 5 मिनिटं झालेली आहे. आपण भाजी परतून घेऊया. भाजी परतून झाल्यानंतर आणखी 5 मिनिटं तरी मी भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे. टोटल 10 ते 12 मिनिटं भाजीला लागतात. आता पुन्हा मी पाणी ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. मी थोडंसं मीठ कमी आहे, त्यामुळे मीठ मी घातलेलं आहे चवीनुसार. थोडीशी साखर तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका. आणि इथे मी ओलं खोबरं घालत आहे. आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये थोडं तरी ओलं खोबरं लागतंच. आम्ही मालवणी स्पेशल अशी भाजी बनवतो आणि खोबऱ्याचा प्रकार हा चालतो.